पुन्हा एकदा आशीर्वादित कर. ही संपूर्ण वेळ मी तुझ्या हातामध्ये सोपवून दे. प्रार्थना धन्यताला प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात करते म्हणून तू ऐक बाबा. आमेन. त्याला बंधू अतुल आपल्याला स्तुती आराधनेमध्ये चालले. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या जागेवरती उठू बरोबर. आपण आपले नेत्र बंद करूया. आराधनेसाठी परमेश्वराला प्रार्थना करूया. आपला जीव आत्मा शरीर परमेश्वराच्या स्वाधीन करूया. हे देवकामाला तुझ्या नव्या दिवसापासून आताच्या क्षणापर्यंत सांभाळच तुझ्या आभार प्रसिद्ध आहे. सुंदर असा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडला तुझ्या आभार प्रसिद्ध आहे. त्या दिवसाच्या सकाळी परमेश्वर पित्या तुझं नाव घेण्याची आम्हाला अनुभव संधी दिला तुझ्या आभार प्रसिद्ध आहे. प्रत्येकाच्या मुखाला कंटात तुम्ही स्पर्श करा. आत्म्याला स्पर्श करा प्रसिद्ध आहे. जेणेकरून तुमचं नित्य आराधना आणि आत्म्याने करायला पाहिजे. तुमचे सर्व तुमच्या हाती घ्या. प्रार्थना तुझ्या नाव करून नाही बाप्पा.
Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. यावेळेस आपण परमेश्वराची स्तुती करूया. आपल्याला सर्वांना माहीत असणारं गाणं जे आहे स्वर्गाच्या राज्यात मी चालू. आपण सर्वजण आनंदात ऍक्शन करून घेऊया. हालेलुया. Hallelujah.
पिछला सब भूल मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए बनता उसको मैं त्याग दूं। पिछला सब भूलकर, पिछला सब भूलकर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए बनता उसको मैं त्याग दूं कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। पिछला सब भूलकर, पिछला सब भूलकर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए बनता उसको मैं त्याग दूं कि मैं पाऊं कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं उससे पुरस्कार। दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए तू मेरा प्रभु। क्या पाएगा तू जीत कर से दुनिया को? क्या लाभ होगा खोकर आत्मा को? क्या पाएगा, क्या पाएगा तू जीत कर से दुनिया को? क्या लाभ होगा खोकर आत्मा को? तू आ जाए यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा। तू आ जाए यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा। यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा। तेरा नाम लेकर तुझे यीशु बुला रहा। चोर या चोरी करने, आत्महत्या करने, चोर या चोरी करने, आत्महत्या करने, यीशु आया जीवन
तेरा नाम लेकर तुझे यीशु बुला रहा। हे आमच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीचा निर्माण करता माझ्या देवा, हे दिवस दाखवल्याबद्दल तुझं खूप खूप माझ्या राजा धन्यवाद धन्यवाद प्रभू. हे प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला एकत्रित आणलंस प्रभू परमेश्वरा तुझ्या समक्षात, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद माझ्या राजा. तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो प्रभू. हे प्रभू परमेश्वरा, मी विशेष करून आता जे वचन येणार आहे प्रभू परमेश्वरा, मी त्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. हे वचन प्रभू परमेश्वरा मी आत्मसात करावं प्रभू परमेश्वरा, आणि आमच्या जीवनात ते लागू करून आणि इतरांना सुद्धा प्रभू परमेश्वरा त्याबद्दल सांगण्यास तो आम्हाला सहाय्य कर प्रभू. हे आमच्या सेनाधीश परमेश्वरा, समजणारा अंतःकरण तो आमच्यामध्ये दे, असं तू दयेने कृपेनं कर माझ्या राजा. आज प्रभू परमेश्वरा तुझे सेवक प्रभू परमेश्वर तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू परमेश्वरा त्यांच्या ओठाला कंठाला तू स्पर्श कर प्रभू परमेश्वरा. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हाती देते माझ्या राजा. जे येणार आहेत प्रभू परमेश्वर त्यांचे मार्ग तू मोकळे कर प्रभू परमेश्वरा. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हाती देत तारणारे येशूच्या प्रिय पवित्र गोड नावाने मागते म्हणून त्या पित्या आमेन आमेन. प्रभूची स्तुती असो पुन्हा एकदा त्याच्या मंदिरामध्ये परमेश्वरांना तुम्हाला आम्हाला एकत्र केला असताना पोटाचे फळ आणि स्तुतीचा यज्ञ आम्ही अर्पण केलेला आहे. आणि खरोखर आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करतील असे सेवक आज परमेश्वर शोधत आहे. आणि काय प्रिय आज आम्ही देवाच्या वचनातून काही महत्त्वाच्या गोष्टी अभ्यासणार आहोत. आणि बऱ्याच वेळेस आम्ही बाहेर ऐकतो आणि अनेक चुकीचं शिक्षण आज आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि अनेक फोन येतात, अनेक प्रश्न आहेत की आम्ही सत्य काय समजावं, किंवा देवाचं वचन सांगते की पवित्र आत्म्याने तुम्हाला सत्यात चालवेल. आणि मंडळीची स्थापना आम्ही बघितली, पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीची स्थापना केली आणि पवित्र आत्मा यासाठी पाठवला की आमची वाटचाल मंडळी म्हणून सत्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आम्ही अनेक महिने आम्ही निवास मंडपातून अभ्यास करत आहोत आणि निवास मंडपातून येशू ख्रिस्ताची छाया आम्ही बघत आहोत. आणि आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने समजलेली आहे की पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल सर्व ठिकाणी लिहिलेलं आहे. उत्पत्तीपासून आम्हाला प्रगटीकरणापर्यंत आम्हाला पाहायला मिळतं की एकच उद्देश आहे की आम्ही ख्रिस्ताला ओळखावं. आणि म्हणून जुन्या करारामध्ये आम्हाला छाया पाहायला मिळते, वास्तविक स्वरूप आम्हाला नव्या करारात येशू ख्रिस्ताच्या दैहिक जीवनाद्वारे भूतलावरील त्याच्या सेवा कार्याद्वारे आणि आज जो तो पवित्र स्थानामध्ये आमच्यासाठी सेवा करत आहे त्याद्वारे आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त जुन्या करारातील जी छाया होती ती पूर्ण करण्यामध्ये मग्न आहे. आणि परमेश्वरानं तो उद्देश येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. बघा आता मत्ती याचा शुभवर्तमान याचा 5वा अध्याय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त लोक समुदायाला काय करत आहे, सांगत आहेत. तेव्हा 5वा अध्याय डोंगरावरचं प्रवचन आणि अनेक महान लोकांचं जीवन या डोंगरावरच्या प्रवचनाद्वारे बदललेलं आहे. तेव्हा त्या लोकसमुदायाला पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली
बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले, मग तो तोंड उघडून शिकवू लागला. किती सुंदर आहे बघा. लोक समुदाय आहे बघा. येशू ख्रिस्तानं लोक समुदायाला पाहून तो डोंगरावर चढला व डोंगरावर बसल्यावर त्याचे शिष्य, आता लोक समुदाय त्याच्याजवळ येऊन बसलेला नाही, तर त्याचे शिष्य त्याच्या जवळ येऊन बसलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की तो शिकवा लागलेला आहे. आणि मग 13व्या वचनापर्यंत तो काय करत आहे, तो त्या शिष्यांना सांगत आहे. तो त्याचं बोलण्याचा तो वाक्यप्रचार बदललेला आहे. तो म्हणतो तुम्ही, आता तो म्हणतो त्या शिष्यांना की पूर्ण डोंगरावरचे प्रवचन नाही का, धन्यवाद, सगळे आशीर्वाद दिलेले आहेत. आणि हे सगळे आशीर्वाद सांगितल्यानंतर तो 13व्या वचनामध्ये त्याचं वाक्य हे बदललेलं आहे. आणि तो आता म्हणत आहे की तुम्ही, आता तो लोकसमुदायावरून केंद्र काढून तो तिच्या शिष्यांना आता तो सांगायला लागत आहे, जे त्याच्या जवळ येऊन बसलेले आहेत. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये मंडळी ही जगातून बोलवलेल्या लोकांचा काय आहे, समुदाय आहे, जो ख्रिस्ताजवळ येऊन त्याचं ऐकत आहे. आज अनेक लोक समुदाय आहेत, आज शहरामध्ये फिरत आहेत, आपापला व्यवसाय, आपापलं दिनक्रम करत आहेत, पण त्याचे शिष्य आज काय करत आहेत, येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येऊन त्याचं ऐकत आहेत. आणि ख्रिस्ताला अशी वधू पाहिजे आहे जी ख्रिस्ताजवळ येऊन त्याचं ऐकेल. आणि म्हणून मंडळीचा उद्देश हाच होता. आणि मत्तईच्या शेवटच्या ह्याच्यात आपल्याला पाहायला मिळतं की जे ग्रेट कमिशन आहे, जी मोठी आज्ञा दिलेली आहे की जाऊन जगातील लोकांना शुभवर्तमानाची काय करा, घोषणा करा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्म मागा. आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही जाऊन काय करा, कन्वर्ट्स करू नका, तर काय करा, शिष्य करा. आणि शिष्याचा एक गुणधर्म आहे की तो ख्रिस्ताजवळ येऊन बसतो. आणि मग ख्रिस्त जे बोलत आहे ते नीट ऐकायला येतं. नीट ऐकायला यावं म्हणून ते काय करत आहेत, ख्रिस्ताजवळ येऊन बसत आहेत. आता तो जेव्हा गहन गोष्टी तो सांगायला लागत आहे, तुम्ही मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, नाही का, तो आता त्या शिष्यांना कमिशन देत आहे की तुम्ही उगाचच मी तुम्हाला बोलवलेलं नाहीये, उगाचच तुम्हाला मी निवडलेलं नाही, तर तुम्ही जाऊन काय करायचं आहे, जगामध्ये मीठ म्हणून, जगामध्ये अंधकारण भरलेल्या जगामध्ये प्रकाश म्हणून. आणि आम्ही बघितलेलं आहे की याजकीय सेवेमध्ये ती सेवा आहे की जाऊन आम्ही जे अंधकारात आहेत त्यांना प्रकाशात आणण्यासाठी ख्रिस्तानं तुम्हाला आम्हाला तो प्रकाश दिलेला आहे. आणि तो कुठं दिलेला आहे, आज तो पवित्र स्थानामध्ये आहे. आणि पवित्र स्थानामध्ये दीपस्तंभ आहे जिथं तो प्रकाश पाडला जातो. आणि तोच प्रकाश त्या मंडळीवर, त्याच्या शिष्यांवर पाडलेला आहे. आणि म्हणून पवित्र स्थानातील प्रकाश आम्ही घ्यायचा आहे आणि जगात आम्ही काय करायचा आहे, तो प्रदर्शित करायचा आहे. आता तो येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, 17व्या वचनापासून आज मी घेणार आहे वचन. जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण. आजचा संदेशाचा विषय आहे की जुने नियमशास्त्र आणि येशूचे शिकवण. अनेक वेळेस आम्ही म्हणतो की आता आम्ही नव्या करारातले लोक आहोत आणि आम्हाला जुन्या कराराची गरज नाहीये आणि येशू ख्रिस्त या भूतलावर आलेला आहे, नाही का, आणि आता नव्या कराराचा आम्ही आमच्यावर नवा करार केलेला आहे आणि म्हणून आम्हाला फक्त नवा करारच पाळलं की बास झालं. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की, आणि आम्ही नेहमी अभ्यासत आहोत की जर आम्हाला नवा करार नीट समजायचा आहे किंवा नव्या करारापर्यंत जर आम्हाला नीट जगायचं आहे, त्याप्रमाणे नव्या कराराप्रमाणे जर मला नीट चालायचं आहे, तर मला जुना करार नीट समजणं गरजेचं आहे. कारण जुना करार हा नव्या कराराचा काय आहे,
पाया आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहे की नियमशास्त्र व संदेशशास्त्राचे ग्रंथ रद्द करायला मी आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करेल व त्याप्रमाणे लोकांना शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील, म्हणजे कुठली पाळील, जे लहानातल्या लहान आज्ञा जो पाळील व ते शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे म्हणतील. मी तुम्हाला खचित सांगतो, शास्त्री व परुषी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. फार महत्वाचा आहे. शास्त्री व परुषी, शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही का होणारच नाही? होणारच नाही. हेच फार महत्वाचं आहे पवित्र शास्त्रामध्ये. आता बघा, शास्त्री आणि परुषी ख्रिस्ताला, जेव्हा ख्रिस्ताकडे ख्रिस्ताची सेवा ते बघत होते, ते नेहमी शास्त्री आणि परुषाचा एक आरोप होता की तो नियमशास्त्र मोडणारा आहे. येशू ख्रिस्त नवीन शिक्षण देणारा आहे. शास्त्री आणि परुषीचा सगळ्या नेहमी आरोप हा असायचा येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये की मोशेचं नियमशास्त्र बदलणारा तो आहे. आणि हे त्यांनाही असंच वाटत होतं. आणि म्हणून पवित्र शास्त्रात योहान 5:18 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, यामुळे तर यहुदी त्याला जीवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले, कारण तो शपथ मोडीत असे. इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवा समान करीत असे. बघा, येशू ख्रिस्ताला जीवे मारण्याचा प्रयत्न ते करत होते, कारण तो नियमशास्त्रात जो शपथ पाळा म्हणून सांगितलं होतं. आणि येशू ख्रिस्त काय करत होता, ते तो मोडत होता आणि स्वतःला देवा समान आहे असं तो म्हणत होता. आता बघा, येशू ख्रिस्ताला वधस्तंभी खिळलं. आम्हाला माहित आहे ती देवाची योजना होती मानव जातीच्या कल्याणासाठी. पण तुम्ही जरा शास्त्री आणि परुषींच्या दृष्टीने जर विचार करा, तुम्हाला पाहायला मिळेल की शास्त्री आणि परुषींच्या दृष्टीने तो वधस्तंभी का केला होता, त्याला वधस्तंभी का देण्यात आलं होतं, कारण तो नियमशास्त्र मोडणारा होता. आणि म्हणून जे ऐकणारे लोक होते, ज्यावेळी येशू ख्रिस्त त्याचं प्रवचन देत होता तेव्हा ते गोंधळात पडले होते. आणि आज सुद्धा अनेक मंडळ्या, आज सुद्धा अनेक ख्रिस्ती विश्वासणारे जसे त्या काळातील लोक गोंधळात होते की कुणाचं ऐकायचं. येशू ख्रिस्त नियमशास्त्र मोडत आहे, आम्ही कसं करावं, ह्या गोंधळामध्ये ते लोक होते. त्या काळातही होते 2000 वर्षापूर्वी. आज हीच परिस्थिती आहे. आजही अनेक चुकीचे शिक्षण देणारे. आता चर्च सुरू होण्याआधी संकेताने माझा विषय तोच चालला होता की कोणतरी त्याला फोन करतं आणि त्याला सांगतं की तुझं सत्यावर तुझा नाश होत आहे, नाही का, आणि तू असत्यावर विश्वास देऊन चाललेला आहेस, नाही का. आणि मग कोरियामध्ये येशू ख्रिस्त स्त्रीच्या रूपात आलेला आहे
आणि त्या स्त्रीच्या नावात तुम्ही पुन्हा बाप्तिस्मा घ्या, नाही का? आज देवाचं वचन सांगते जसं जसं आम्ही त्या शेवटाकडे जाऊ, देवाचं वचन सांगते ख्रिस्त विरोधक येणार आहेत, खोटे शिक्षक येणार आहेत आणि चुकीचं शिक्षण देणारे लोक उदयास येणार आहेत. हे येणाऱ्या देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. हे त्याचं काय आहे? टेस्ट आहे, त्याचे ते गुणधर्म आहे. आणि म्हणून आम्ही अधिक सावध होणं आणि अधिक ख्रिस्ताकडे जाणार. म्हणून आजचा विषयच आहे की नियमशास्त्र, जुने नियमशास्त्र आणि येशूची शिकवण. आम्ही ख्रिस्ताची मंडळी आहोत आणि येशू ख्रिस्तानं जी सेवा दिलेली आहे ती करत असताना आम्हाला येशू ख्रिस्तानं जी शिकवण दिलेली आहे, पवित्र आत्माने जे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे ते आम्ही पाळावं आणि त्याप्रमाणे चालावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून दुसऱ्या शतकामध्ये जर तुम्ही मंडळीचा इतिहास जर वाचला असाल, अनेक लोकांनी नवीन करार बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक मार्शन जे बायबल आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की नव्या करारापासून नवा करार पुन्हा लिहिलेला आहे आणि त्यातील जुना करारातील संदर्भ काय केलेले आहेत, काढून टाकलेले आहेत. आणि जेव्हा हे वचन जर तुम्ही तुमच्याकडे जर ते बायबल असेल, ऑनलाईन आहे, ते जर बघितलं तर हे वचन असं लिहिलेलं आहे की आय हॅव कम नॉट टू फुलफिल द लॉ अँड प्रॉफिट्स बट टू अबॉलिश देम. नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ पूर्ण करायला मी आलो आहे असे समजू नका, तर ते रद्द करायला आलेलो आहे. बघा किती चुकीचा अर्थ त्यातून आलेला आहे. आणि त्याचं कारण आहे की आजच्या आधुनिक जगामध्ये लोकांना अशा प्रकारचं शिक्षण आवडत आहे आणि म्हणून अशा प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे. आणि गांभीर्याची गोष्ट आहे की आपल्या शहरामध्ये सुद्धा असल्या प्रकारचं शिक्षण देणारे लोक आज आलेले आहेत की त्यांना नियमात बांधलेलं आवडत नाही. बघा आजच्या जगामध्ये आमच्या पिढीला कोणी नियमात घातलं की ते बंधन वाटायला लागतं. आणि म्हणून नाही का एक शब्द आहे, ग्रीक शब्दातून इंग्लिश शब्द आलेला आहे, अँटीनॉमिझम. नॉमिया म्हणजे लॉ आणि अँटी म्हणजे अगेन्स्ट, म्हणजे अगेन्स्ट द लॉ. आज जे काही चाललेलं आहे, देशात परिस्थिती आहे, महाराष्ट्रात परिस्थिती आहे, जिकडे जाईल तिकडे एकच परिस्थिती आहे, आम्हाला नियमात घालायचं नाही, आम्ही स्वतंत्र आहोत. आणि आम्हाला अँटीनॉमिझम म्हणजे आम्हाला नियमशास्त्रात काय अडकायचं नाही. आणि हीच शिक्षण आज मंडळांमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि हे नियमशास्त्राच्या शिक्षणाविरुद्ध आहे. बघा परमेश्वरानं एदेन बागेमध्येच त्यांना नियम घालून दिला होता, बरोबर आहे. आणि आम्हाला पाहायला मिळते एदेन बागेमधूनच ते नियमाचं उल्लंघन करायला लोकांच्या त्या मनात तो अँटीनॉमिझम, आम्हाला कुठल्याही बंधनात नको, सुरू झालेला आहे. आणि मग परमेश्वरानं मोशेच्या द्वारे नियमशास्त्र दिलं, निवास मंडपाचा नमुना दिला. पण इस्रायल लोकांच्या जीवनात जर आम्ही जेव्हा बघतो, नेहमी ते काय करत होते, मोडत होते. आणि आता तर नव्या करारात आम्ही म्हणतो की आम्हाला जुना करार नकोच आहे, कारण आम्ही जुन्या करारात येऊदे नाही आहे, आम्ही नव्या करारातले कोण आहे, परराष्ट्रीय लोक आहोत, मंडळी वेगळी आहे. पण जेव्हा आम्ही पाहतो, पाऊल अनेक ठिकाणी म्हणतो की आपलं तारण कृपेनं पावलेले लोक आम्ही आहोत. आणि म्हणून आम्हाला ख्रिस्ता काय नियमशास्त्राची गरज नाहीये, नाही का. पण पाऊल म्हणतो कृपा वाढावी म्हणून तुम्ही पापात राहावं का, तुम्ही ते नियमशास्त्र मोडावं का,
तर तो म्हणतो मुळीच नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्तचं शिक्षण आम्ही बघणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा आम्ही बघतो की तो नियमशास्त्र रद्द करायला आला का, तर नाही. विश्वासणारे म्हणून आम्ही नियमशास्त्राच्या अधीन आहोत का, आज आम्ही त्याच्याबद्दल शिकणार आहोत. जर मग आहे आम्ही नियमशास्त्राच्या अधीन, मग देवाचे नियमशास्त्र आम्ही पाळले पाहिजे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्ही घेणार आहे. कारण आज गरज आहे की खरंच आम्ही बघणं की येशू ख्रिस्त खरंच नियमशास्त्र रद्द करायला तो आला का. विश्वास नाही म्हणून आम्ही नियमशास्त्र अधीन असलं पाहिजे का. जर आहोत तर नियमशास्त्र आम्ही पाळलं पाहिजे का, या सगळ्यांचा अभ्यास आम्ही आज करणार आहे. आणि या सर्वांच्या प्रश्नांची उत्तर आम्हाला ह्याच वचनामध्ये पाहायला मिळत आहे. आता बघा, ह्या वचनातून आम्हाला 3 गोष्टी पाहायला मिळतात की ख्रिस्ताचा नियमशास्त्राशी असलेला संबंध फार महत्वाचा आहे. आम्ही तो बघणं की नियमशास्त्राचा आणि ख्रिस्ताचा फार घनिष्ठ नातेसंबंध आहे. ख्रिस्ती म्हणून आमचा नियमशास्त्राशी असलेला संबंध काय आहे, तोही आम्ही बघणं फार गरजेचं आहे. कारण जर ख्रिस्ताचा जर नियमशास्त्राशी घनिष्ठ नातेसंबंध असेल तर आपण ख्रिस्ताचे वतनदार म्हणून, ख्रिस्ताचे सहवारीस म्हणून आपलाही तसा संबंध असणं फार गरजेचं आहे. आणि ख्रिस्ताचा नियमशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता हेही आम्ही अभ्यासणं फार गरजेचं आहे. म्हणजे ख्रिस्ती म्हणून नियमशास्त्राकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, याचंही उत्तर आम्हाला काय होणार आहे, मिळणार आहे. आता बघा, बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की नियमशास्त्र कुणाला दिलेलं आहे, इस्रायल लोकांना दिलेलं आहे. इफिसकरास पत्र म्हणते की आपलं तारण कर्मानं झालेलं नाही, नाही का, कर्मानं झालेलं नाही. आमचं तारण कसं झालेलं आहे, कृपेनं झालेलं आहे. देवावरील विश्वासाच्या द्वारे, ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे कृपेनं आमचं तारण झालेलं आहे. मग पुढं पाऊल डिबेट करतो, मग आम्ही सत्कर्म करावेत का, करावेत. बघा, निवास मंडपामध्ये ते घंगाल ठेवलं होतं नाही का, आणि विधीजवळ अर्पण झाल्यानंतर त्या रक्ताचे डाग नाही का, राख लागायची नाही का, त्या विधीवर काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला डिफाईल करत होते किंवा अशुद्ध करत होते. आणि ती अशुद्धता घेऊन आम्हाला पवित्र स्थानामध्ये जाता येत नव्हतं, आणि म्हणून ते गंगाळ दिलं होतं नाही का. विधीवर काम करत असतानाही ते गंगाळातून शुद्ध व्हायचं होतं, आणि आत जात असतानाही त्या विधीवर काय करायचं होतं, शुद्ध व्हायचं होतं. आणि म्हणून दोन्हीकडच्या सेवेला शुद्ध होणं फार गरजेचं होतं. कारण विधीवर येत असताना कुठली नग्नता दिसता कामा नये, कोणती अशुद्धता असता कामा नये. आता जुन्या करारात काय सांगितलेलं आहे की याजकानं हात आणि पाय धुवायचे होते, बरोबर आहे. हात कर्माचं दर्शक आहे, पाय चालण्याचं दर्शक आहे. म्हणजे त्याचं कर्म आणि चालणं दोन्ही देवाच्या वचनाच्या द्वारे धुतलं जाणं हे काय होतं, गरजेचं होतं. पण जेव्हा आम्ही नव्या करारात येतो, येशू ख्रिस्त म्हणतो पाय धुतल्याखेरीज तुम्हाला कशाचीही गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी शुद्ध झालाच आहात. आता कर्मानं आम्ही शुद्ध व्हावयाची गरज नाही. ऑलरेडी येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्या द्वारे आम्ही शुद्ध झालेलो आहे. आता कर्माने नव्हे तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे कृपेनं आमचं तारण झालं. आम्ही कर्माची बाजू, हात धुवायची बाजू आमची क्लिअर झालेली आहे. पण येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचे आता काय धुणं गरजेचं आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं स्वतः त्यांचे काय धुतले, पण जरा पेत्र जास्तच हे होता नाही, पेत्राचं फार आहे, त्याला सगळं भारी पाहिजे असायचं, जास्त पाहिजे असायचं. असं म्हणतोय मला असं करे की आंघोळच घाल.
पट्ट्यात हिनंच 3दा फसवलंय बरं का. हा? पण आवेश एवढा ख्रिस्ताच्या सेवेसाठी, इतकी गडबड, इतकी सगळं जास्त करायला असायचं नाही का. आम्हाला पण असं असावं. आमची ही देवाकडून नेहमी, ख्रिस्ताकडून जास्त, परमेश्वर तुझे मला आशीर्वाद जास्त पाहिजे, मी जास्त तुझ्यासाठी करणार आहे. पायच कशाला तू माझा, आम्हाला आंघोळच घाल, मला म्हणजे मला सगळंच भारी होईल. येशू ख्रिस्त म्हणतो नाही, त्याचे पाय शुद्ध झालेत ते तुम्ही, पण तुम्हाला नंतर ते काय होईल समजेल. आणि म्हणून आज ते काय समजेल हे आज आम्ही शिकणार आहोत. आणि म्हणून आमचं चालणं आता फार महत्वाचं आहे. बघा मंडळी म्हणून आम्ही शुद्ध झालेलो आहोत. कर्म आता मला करायचे नाहीत, पण मी शुद्ध झालेलं दर्शक आहे. मी विश्वास आहे, विश्वास कृतीशिवाय निष्फळ आहे. मी विश्वास ठेवलाय, पण माझ्या जर कृती नसेल तर मी त्या भूतामध्ये आणि सैतानामध्ये आणि माझ्यामध्ये फरक नाही. कारण सैतान सुद्धा विश्वास ठेवतो पण कृती करत नाही. जर आम्ही विश्वास आहे पण जर आम्ही कृती करत नाही तर आम्ही कोण आहे? दूत नाही तर कोण आहे? भूत आहोत. आणि म्हणून कृती आमची फार महत्वाची आहे. पण कृती केल्यानं आमचं तारण झालेलं नाहीये, तर विश्वासाचं दर्शक कृती आहे. पण पाय आमचे शुद्ध असणं फार गरजेचं आहे, कारण आम्ही चालणारे आहोत, आम्ही चालत आहोत आणि आम्ही जगाला, परमेश्वर काय म्हणत आहे की तुमचे पाय अजूनही कुठं आहेत? जगाला टेकलेले आहेत. अजूनही तुम्ही अशुद्ध होऊ शकता. आणि म्हणून रोज तुम्ही काय केलं पाहिजे? देवाच्या वचनानं तुमचे पाय, तुमचं चालणं व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून देवाचं वचन सांगते की आत्म्याच्या प्रेरणेनं चाला, म्हणजे तुम्ही देहाच्या वासना पूर्ण करणार नाही. आणि म्हणून आमचं चालणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून नियमशास्त्र, जेव्हा आम्ही म्हणतो की येशू ख्रिस्ताचा आणि नियमशास्त्राचा संबंध काय होता, आमचा त्याचा संबंध काय आहे, येशू ख्रिस्ताचा त्या नियमशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता, आमचा नियमशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, तर पहिल्यांदा आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे हे कोणते नियमशास्त्र आहे. बघा, नियमशास्त्र किंवा संदेशांचे ग्रंथ रद्द करायला मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करायला नव्हे तर ते पूर्ण करायला आलो आहे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्राचे एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. आता ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी कोणत्या नियमशास्त्राबद्दल सांगत आहे? पवित्र शास्त्रामध्ये 4 प्रकारचे नियम किंवा आज्ञा आढळतात. किती प्रकारचे? 4 प्रकारचे. पहिलं निर्गम 20 मध्ये जे दिलेले आहेत 10 आज्ञा, जे आम्हाला कोश जे आहे निवास मंडपामध्ये, त्यामध्ये जे 2 पाट्या आहेत त्या पाट्यांवर हिब्रू भाषेमध्ये जे लिहिलेलं आहे ते काय आहे, तर निर्गम 20 मधील 10 आज्ञा आहेत. हेही नियम आहेत. दुसरं तोरा. तोरा हे नैतिक शिक्षण आहे. आता हे नैतिक शिक्षण आम्हाला मोशेनं लिहिलेल्या 5 ग्रंथांमध्ये पाहायला मिळतं. मोशेच्या पंचग्रंथामध्ये पाहायला मिळतं. तोरा नैतिक शिक्षण म्हणजे आमची नीतिमत्व कसं असलं पाहिजे, आमचं नैतिक जीवन कसं असलं पाहिजे परमेश्वराच्या दृष्टीनं. आणि हे नैतिक शिक्षण आहे, आमचं पाप दर्शवणार आहे. बघा, तोरा 5 ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे, जे नैतिक शिक्षण आहे, हे आम्हाला आमचं पाप दर्शवितात. तिसरं नियमशास्त्र व संदेशशास्त्र आहे. तिसरं नियम आहे नियमशास्त्र व संदेशशास्त्र. हे जुन्या करारातील वचनांशी संबंधित आहे.
आता ह्याच्यात दोन भाग आहेत, तनाक आहे आणि तोरा आहे. किंवा तनाक जेव्हा म्हणतो त्यात तोरा पण आहे, आणि हे जे संदेश शास्त्र आहे ते मिळून तनाक झालेलं आहे. आणि चौथं जे आहे ते तोंडी शास्त्रीय लोकांच्या चाली रूढीप्रमाणे असलेलं नियमशास्त्र हे आम्हाला नव्या करारात पाहावयास मिळतं. आणि त्यांचे अनेक बुक्स आहेत आज अवेलेबल, जे ह्यांचे तोंडी जे होते, जे नव्या करारात जे नियम आम्हाला येशू ख्रिस्ताच्या काळखंडात शास्त्रीय पुरुषी वापरत होते तेही नियम आहेत. आज आम्ही हा तिसरा जो प्रकार आहे, नियमशास्त्र व संदेशशास्त्र, लॉ आणि प्रॉफिट्स म्हणलेलं आहे, जे जुन्या कराराचा संबंध आहे. म्हणजे हे जर दोन घेतले, नियमशास्त्र आणि प्रॉफिट्स, म्हणजे जुन्या करारातील ओव्हरऑल काय आहे, शिक्षण आहे. जुन्या कराराचा सारांश या नियमशास्त्र आणि संदेशशास्त्रांमध्ये आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त बघा, जेव्हा अमावस्या दिशेनं ते दोन शिष्य चालले होते तेव्हा तो काय म्हणत आहे की तुम्ही निर्बुद्ध आहात, तुम्ही तुमची बुद्धी मंद झाली आहे, कारण नियमशास्त्र आणि संदेशशास्त्र तुम्ही नीट वाचलेलं नाही. बघा, ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही ते नियमशास्त्र आणि संदेशशास्त्र नीट समजून घ्यावा. तो त्यांना दोष कशाचा देत आहे? बघा, पळून चाललेत म्हणून दोष देत नाही, अविश्वास आहे म्हणून दोष देत नाही, तर तो दोष यासाठी देत आहे की हे नियमशास्त्र आणि संदेशशास्त्राचे ग्रंथ तुम्ही पाळले नाही, तुम्हाला ते समजले नाहीत. आणि म्हणून आम्हाला ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आता ख्रिस्ताने नियमशास्त्र व संदेशशास्त्र कसे पूर्ण केले? घर बांधलेलं पूर्ण केलं. म्हणजे काय? किरण ब्रदरनी घर बांधायला सुरुवात केली, पण आज त्याने घर बांधायला पूर्ण केलं. त्याचा अर्थ काय? की सुरुवात केली होती पण ते अपूर्ण पडलं होतं काही प्रॉब्लेममुळं. ते आता काय केलेलं आहे? पूर्ण केलेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे जे अपूर्ण होतं ते पूर्ण केलेलं आहे. म्हणजे जे अर्धवट आहे ते पूर्ण करणे, काहीतरी त्यामध्ये अधिक भर घालणे. अर्धवट बांधलेलं घर पूर्ण करणे, अर्धा भरलेला ग्लास पूर्ण भरणे. म्हणजे काहीतरी कमी होतं, त्यामध्ये आता भरलं जाणं गरजेचं होतं. बघा, आदामापासून फक्त एकच व्यक्ती हे वाक्य म्हणू शकतो, तो म्हणजे ख्रिस्त. आदामापासून कुठलाही मनुष्य हे म्हणू शकत नाही की मी नियमशास्त्र पूर्ण करायला आलेलो आहे. फक्त ख्रिस्तच ते म्हणू शकतो. आणि म्हणून आम्ही जुन्या करारात कधीही बाजूला ठेवू शकत नाही. जुना करार सोडून आम्ही कधीच ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. आम्ही हे शिकत आहोत कारण ख्रिस्तानं हे आम्हाला सांगितलेलं आहे की मी हे नियमशास्त्र आणि संदेशशास्त्र पूर्ण करायला आलेलो आहे. आता हे कोणाला तो सांगत आहे? शिष्यांना सांगत आहे. त्याच्या आधी तो म्हणत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही जगाचे मीठ आहात. तो म्हणत आहे की तुम्हाला हे नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. मी ते पूर्ण करायला आलेलो आहे. आणि तो म्हणत आहे की जुन्या करारामध्ये जे काय लिहिलेलं आहे ते सर्व ख्रिस्ताची प्रतिमा आहे, ख्रिस्ताची छाया आहे. जे आम्ही इब्रिकरास पत्रातून जेव्हा आम्ही निवास मंडपाचा अभ्यास करत आहोत, आम्हाला पाहायला मिळते इब्रिकराचा लेखक म्हणतो की ही जे काय होतं निवास मंडप आणि याचकीय सेवा जी आहे ती सगळी ख्रिस्ताची काय आहे? छाया आहे. वास्तविक स्वरूप कोण आहे? तर ख्रिस्त आहे. आणि म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो की तो नियमशास्त्राचा स्तर उंच करीत आहे.
बघा, येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी येऊपर्यंत या नियमशास्त्राचा स्तर कमी होता, ते अर्धवट होतं. मी यासाठी आलो, ते रद्द करायला आलेलो नाहीये, ते अबॉलिश करायला आलेलो नाहीये, तर मी ते पूर्ण करायला आलेलो आहे. म्हणजे त्यामध्ये जी कमतरता होती, कारण ती छाया होती, जोपर्यंत वास्तविक स्वरूप येत नाही आणि ते नियमशास्त्र पाळत नाही तोपर्यंत ते पूर्ण होणारच नव्हतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की मी हे पूर्ण करायला आलेलो आहे. आणि ख्रिस्ताचे सेवक म्हणून, ख्रिस्ताची मंडळी म्हणून आम्ही जर या पूर्ण झालेल्या नियमशास्त्राकडे जर दुर्लक्ष केलं तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. आणि म्हणून जर आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे तर आम्हाला या नियमशास्त्र आणि संदेशशास्त्राचे ग्रंथ जे आहेत यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. येशू ख्रिस्ताचं क्रूसावरचं मरण, त्याचं दुःख सोसणं, पापाबद्दलची खंडी भरली जाणं, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याने या ज्या नैतिक नियमशास्त्र, जेव्हा नैतिक गोष्टी संदर्भात जे सांगितलेलं नियमशास्त्र आहे ते त्यानं पूर्ण केलेलं आहे. त्यात दिलेले सगळे विधी त्यानं पूर्ण केलेले आहेत, 10 आज्ञा त्यानं पाळलेल्या आहेत. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं सर्व प्रकारचे, म्हणजे जी 4 प्रकारचे पवित्र शास्त्रात आहेत त्या 4 प्रकारचे नियमशास्त्र येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेले आहेत. आणि म्हणून वधस्तंभावर जेव्हा तो म्हणतो की पूर्ण झालेलं आहे, तेव्हा तो म्हणतो की हे मी जे अपूर्ण होतं सगळं ते मी पूर्ण केलेलं आहे. बघा, आता बाप्तिस्मा घेत असताना येशू ख्रिस्त काय म्हणतो योहानाला, हे पूर्ण होऊ दे. बघा, कारण त्याला ते करणं गरजेचं होतं. जे अपूर्ण होतं ते पूर्णत्वेला आणणं गरजेचं होतं. आणि म्हणून तो या ठिकाणी नैतिक, म्हणजे नैतिक दृष्ट्या मी काय काय केलं पाहिजे, जर ख्रिस्ती म्हणून जर मला शिकायचं आहे, आम्हाला कुठं जायचं आहे, येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेल्या त्या नियमशास्त्राने संदेशशास्त्रामध्ये जी नैतिक शास्त्र आहे, माझी नैतिकता कशी असली पाहिजे लोकांबरोबर, माझ्या शेजाऱ्यांबरोबर, माझ्या घरच्यांबरोबर, माझ्या देवाबरोबर, माझं नैतिकता कशी असली पाहिजे, माझ्या विधी कसल्या असल्या पाहिजेत, विधी कोणकोणत्या पाळल्या पाहिजेत. येशू ख्रिस्त म्हणतो ते बाप्तिस्मा घेणं हे महत्वाचा विधी आहे आणि हे पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो हे पूर्ण होऊ द्या. येशू ख्रिस्त म्हणू शकत होतो योहानाला, अरे तू माझ्यासाठी रस्ता करायला आलायस, तू काय मला बाप्तिस्मा देणार नाही का, मी देवाचा पुत्र आहे, माझ्यामध्ये येणारे लोक बाप्तिस्मा घेणार आहेत, पण मग मी का करू, मी का घेऊ, नाही का. आमच्यामध्ये असं असतं नाही का, हा मी एवढा मोठा आहे त्याच्यापासून मी कशाला घेऊ, हा मी एवढा ज्ञानी आहे त्याच्याकडनं कशाला घेऊ. पण येशू ख्रिस्ताला माहित होतं की त्याला ते नियमशास्त्र पूर्ण करायचं आहे, त्यातील विधी सुद्धा काय करायचे आहेत, पूर्णत्वाला न्यायचे आहेत. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सगळे विधी काय केलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत. न्याय व्यवस्थेबद्दल ही ते नियमशास्त्र सांगत आहे. तो व्यवहारिक किंवा आम्ही म्हणतो प्रॅक्टिकल धार्मिकतेबद्दल तो बोलत आहे. बघा, ख्रिस्ती जीवन जगत असताना प्रॅक्टिकल असणं फार गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आहे, शिक्षण घेतलेलं आहे, सगळं आहे, पण माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रॅक्टिकल, मी रोजचं ख्रिस्ती जीवन जगत असताना माझ्या जीवनामध्ये हे नियम आम्ही पाळतो का, नियमशास्त्रातील धार्मिकतेबद्दल मी विचार करतो का, नियमशास्त्रातील धार्मिकता जगण्याचा मी प्रयत्न करतो का. आणि अपूर्ण राहिलेली नाही तर ख्रिस्तानं काय केलेली, पूर्ण केलेली. आणि म्हणून आम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताने हे विधी पूर्ण केलेले आहेत, म्हणजे सण जे विधी म्हणून सांगितले होते, आम्ही बघितलं येशू ख्रिस्तानं ते सगळे त्या वेळेस वास्तविक स्वरूपात ख्रिस्तानं ते पूर्ण केलेले आहेत. आणि आम्ही बघितलं की जशी जुन्या करारात सांगितलेली पद्धत तशीच्या तशी येशू ख्रिस्तानं
त्या नियमशास्त्राची पूर्णता करण्यासाठी स्वतः ते पाळलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा ते पाळणं गरजेचं आहे, पण ते अपूर्णतेमध्ये नाही जसे यहुदी लोक पाळत आहेत आज सुद्धा. तर आम्ही येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेले. आणि म्हणून जेव्हा नियम आम्ही निवास मंडप बघतो, निवास मंडप आम्हाला येशू ख्रिस्ताचं कॅलेंडर दाखवतं नाही का, आम्ही शिकत आहोत. पण जे सण सांगितलेले आहेत तर तो जशा एक एक पायऱ्या जसं तो कॅलेंडर चालणार आहे तसं तो ज्या घटना पूर्ण करणार आहे त्या तो कशा करणार आहे त्याचं ज्ञान ते विधी आम्हाला शिकवतात. आणि म्हणून आम्ही निवास मंडपातून शिकत असताना आम्ही येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेले जे यहुदी सण आहेत त्यातून शिकत असताना आम्ही प्रॅक्टिकल आमची धार्मिकता, व्यावहारिक धार्मिकता याबद्दल येशू ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे. आमच्या रोजच्या जीवनातील धार्मिकतेबद्दल तो बोलत आहे. आणि म्हणून कोणतं नियमशास्त्र आहे तर हे तुमच्या आणि आमच्या रोजच्या जीवनातील व्यावहारिक धार्मिकतेबद्दल येशू ख्रिस्त म्हणताय ते मी पूर्ण करायला आलेलो आहे. आता दुसरा प्रश्न आहे, येशू ख्रिस्त नियमशास्त्र रद्द करायला आलेला आहे का? तो म्हणतो, कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. बघा, तो म्हणतो नियमशास्त्रातील प्रत्येक गोष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पृथ्वी आणि आकाश नाहीच होणार नाही. तू म्हणाल का मग मी ते रद्द करायला आलो नाही. एकही काना किंवा एकही मात्रा तो म्हणतो रद्द होणार नाही. तो म्हणतो नियमशास्त्र अपूर्ण राहणार नाही. आणि म्हणून आम्ही खात्रीने सांगू शकतो, जर येशू ख्रिस्त म्हणतो की नियमशास्त्र अपूर्ण राहणार नाही म्हणजे जुना करार नाहीसाही होणार नाही. आणि म्हणून तुमच्या आणि आमच्या जीवनात ओनली जीसस चालणार नाही, ओनली जेहोवा विटनेस चालणार नाही, ओनली पवित्र आत्मा पेंटिकॉस्ट चालणार नाही. तर आम्हाला सर्वभौम पूर्ण बायबल, पूर्ण नियमशास्त्र आणि संदेशशास्त्रातील ग्रंथ हेच आमचं तारण करणार आहेत. कारण येशू ख्रिस्त म्हणतो ह्या लहानातील लहानात जो आज्ञा पाळतो आणि नुसतं पाळत नाही तर ते तो शिकवतो. बघा, नुसतं पाळलो आणि शिकवलं नाही तरी स्वर्गात जाणार नाही बरं का. नुसतं शिकलो आणि घरी गेलो काही उपयोग नाही. म्हणून नव्या करत आम्हाला दोन राजकीय याजक पण दिले, एक तर पवित्र याजकगण आणि एक राजकीय याजकगण. एक आम्ही शिकायचं आहे पवित्र याजकगण, आम्ही शिकायचं आहे आणि आम्ही आमच्या जीवनात ते वापरून परमेश्वराबरोबर नातेसंबंध जो व्यवस्थित ठेवायचा. आणि दुसरं शिकवायचं आहे दुसऱ्यांना जाऊन, म्हणजे राजकीय याजकगण जे अंधारात आहे त्यांना प्रकाशात आणण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही या दोन गोष्टी मेजामध्ये हात घालतो, मी माझा आणि देवाचा नातेसंबंध बरोबर करतो. लक्षात ठेवा, समजलं? तो विधी मी माझ्यासाठी पाळतो पवित्र याजकगण म्हणून, पण त्यालाच एक गोष्ट जोडली, जाऊन जगातील लोकांना जाऊन काय करायचे, घोषणा करायची. राजकीय याजक पण शिक्षण. आणि म्हणून येशू ख्रिस्त फार सांगतो, जो कोणी या लहान आज्ञेतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे म्हणतील. आणि म्हणून आम्ही शिक्षण देणारे
आम्ही नुसतं शिक्षण घेणारे उपयोग नाही, तर आम्ही जे शिकतो ते आम्ही इतरांना शिकवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या जीवनातून, आमच्या व्यवहारिक ख्रिस्ती जीवन चालताना जुना करार आम्ही सोडून चालणार नाही, कारण ते जरी अपूर्ण होतं तर ते पूर्ण ख्रिस्तानं केलेलं आहे. म्हणून आम्हाला ते पूर्ण नियमशास्त्र समजून घेणं फार गरजेचं आहे. आता 19 वर्षाने याच तो जो कोणी या लहानातील एखादी आज्ञा रद्द करेल व त्याप्रमाणे लोकांना शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, पण जो कोणी त्या पाळेल व शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे म्हणतील. मी तुम्हाला सांगतो, शास्त्री आणि परुष यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. आता इथं त्या नियमशास्त्राचा, त्या संदेशशास्त्राचा आणि ख्रिस्ती लोकांचा येशू ख्रिस्त काय करत आहे, संबंध जोडत आहे. आता आपण बघितलं ख्रिस्ताचा संबंध काय नियमशास्त्राचा, तर येशू ख्रिस्त आला आणि त्याने जे अर्धवट होतं नियमशास्त्र ते काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. आता तो म्हणतो की तुम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून तुमचा या नियमशास्त्राशी कसा संबंध आहे. आता लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, नियमशास्त्र कशासाठी होतं, पर्पज ऑफ, पर्पज, कारण काय होतं, मनुष्याचे पाप दाखवण्यासाठी. पहिली गोष्ट मनुष्याचं पाप दाखवण्यासाठी. बघा, नियमशास्त्र पाळून इस्रायल लोक स्वर्गात जाणार नव्हते. नियमशास्त्र यहुदी लोकांसाठी आरशासारखं होतं. बघा, मोशेला परमेश्वराने सांगितलं ते तुझी गंगा जेव्हा करशील ते कसं करायचं, ते पितळेच करायचं. ज्या बायका, ज्या त्यावेळेस स्त्रिया होत्या ते आरसा म्हणून वापरत होते. बघा, हे जे नियमशास्त्र आहे, रिटर्न वर्ड ऑफ गॉड आहे, ते परमेश्वराने नियमशास्त्रात सांगितलं होतं की ते काय आहे, तर ते तुम्हाला आरसा दाखवणार आहे. मी आरशासमोर उभारलो, तोंडाला डाग पडला, इथं आता काळा पॅच पडला, आणि मी म्हटलं आरशा जरा तोंडाला ती काळं लागले बाबा, पुस. आरसा पुसणार का, असा पुसणार का, नाही पुसणार, पण डाग लागलाय हे तो दाखवणार. बरोबर. नियमशास्त्राचं पर्पज हेच होतं. नियमशास्त्र आमचं पाप घालवत नव्हतं, नियमशास्त्र आमचं तारण करत नव्हतं, नियमशास्त्र इस्रायल लोकांना स्वर्गात घेऊन जाणार नव्हता, तर नियमशास्त्र दाखवत होतं की तुम्ही पापी आहात का, हे बघा. हे आरसा आहे, नियमशास्त्र आरशासारखं, तुम्ही बघा त्यात जे काय तुमच्या अंगावर दिसल ते सगळं घाण आहे. आणि म्हणून नियमशास्त्र तारणासाठी कधीच दिलेलं नव्हतं. ज्या वेळेस ते नियमशास्त्र किंवा यहुदी लोक ते आज्ञा मोडत असत तेव्हा ते देवाच्या दृष्टीनं पापी होत होते. लक्षात ठेवा, परमेश्वराने म्हटलं हे माझे नियम आहेत, बघा तुम्ही समोर उभा राहा, आणि जर ह्याच्यातील काही गोष्टी तुमच्या जीवनात दिसतील ते सगळं काय आहे, पाप आहे. आम्ही युथ जी मीटिंग घेतो बुधवारी, आम्ही मागच्या वेळेस मागचे 2 आठवडे आम्ही पापाबद्दल शिकलेलो आहोत की त्या मुलांनी लिस्ट केली जुन्या करारात आणि नव्या करारात पाप काय आहे, आणि तो आरसा आहे. प्रियानो, नियमशास्त्र आम्हाला दाखवतं, देवाचं वचन आम्हाला दाखवतं की हे पाप आहे, हे करू नकोस म्हणून सांगितलेलं आहे, तू केलेला आहेस म्हणजे देवाच्या दृष्टीनं तू कोण आहेस, पापी आहेस. आणि पाप आहे, पापाचं वेतन मरण आहे. पाप आहे तिथं शिक्षा आहे.
किती जण होते मागच्या बायबल स्टडीला? परिणाम काय काय पापाचे? हा, देवाबरोबरची फेलोशिप पहिली बाहेर पडते, पाप आलं. दुसरं नाही, ते परिणाम आहेत, पण आपण जे 4 मेन आपण बघितले. पहिलं देवाबरोबरची फेलोशिप जाते. दुसरं कौटुंबिक कुटुंबावर एफेक्ट होतो. आदामाने पाप केलं, त्याचा परिणाम कोणी आला? कायनानं सुद्धा पाप केलं. तिसरं आजारपण. पाऊल म्हणतो, जर तुम्ही अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्याला प्याल, तो त्या भाकरीबद्दल, मेजाच्या पापाबद्दल बोलत आहे. ते जर पाप केलं तर तो म्हणतो की तुमच्यामध्ये अनेक जण दुर्बल व आजारी आहेत आणि अनेक जण काय आहेत? निद्रित आहेत. त्याचं कारण हेच आहे म्हणतो तो, की तुमच्यावर पाप केल्यामुळं दैहिक त्रास, फिजिकल एफेक्ट तुमच्यावर होत आहे. आणि फॉर एव्हर. हे बघा, पाप एक तर मी पाप केलं ते सार्वकालिक जीवनासाठी नरकात जाणार आहे. पाप केलं तर, पाप जर नाही केलं तर मी सार्वकालिक जीवनाकडे जाणार आहे. म्हणजे पाप आमचं सार्वकालिक जीवन ठरवतो. बघा, पापाचे परिणाम किती भयंकर आहेत. आणि हे कोण दाखवतं? तर हे आम्हाला नियमशास्त्र दाखवतं. याकूब काय म्हणतो बघा, 2 अध्याय 10 वचन, कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वाविषयी दोषी होतो. बघा, देव पवित्र आहे आणि जर आम्ही पाप केले तर त्याबद्दल शासन आहे. पण जेव्हा आम्ही नवा करार पाहतो की ख्रिस्ताने आमच्या बरोबर नवा करार केलेला आहे. अपवित्र लोकांसाठी ख्रिस्ताने आपला प्राण दिला. या विधीवर आमच्या अपराधांसाठी ख्रिस्ताला शासन करण्यात आले. बघा, आमच्यावर जे पाप होतं आणि परमेश्वर आमच्यावर जो क्रोधित होता त्याचा क्रोध शमवण्यासाठी, देवाला संतुष्ट करण्यासाठी ख्रिस्तानं या विधीवर स्वतःच अर्पण केलेलं आहे. म्हणून आम्ही नियमशास्त्राकडे दुर्लक्ष करू नये. ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सोसले. ख्रिस्ताने नियमशास्त्राप्रमाणे शिक्षा भोगली. कारण ख्रिस्त नियमशास्त्राखाली गेला, म्हणूनच आम्हावर, आम्ही असं म्हणू शकतो, येशू ख्रिस्त नियमशास्त्राखाली गेला म्हणूनच आम्हीही कृपेच्या खाली गेलो. बघा, जर येशू ख्रिस्त नियमशास्त्राच्या खाली गेला नसता तर आम्हीही कृपेच्या खाली जाऊ शकत नव्हतो. आणि म्हणून ख्रिस्ताने त्याच्या कार्याद्वारे आम्हाला देवाच्या शासनापासून दूर केले आहे. आमच्या पापाबद्दल येशू ख्रिस्त प्रायश्चित्त झालेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे आता पाप आमच्या माथ्यावर नाहीये, तर पाप येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आमचं सगळ्यांचं घेतलेलं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या विश्वासाच्या द्वारे कृपेने आमचं काय झालेलं आहे? तारण झालेलं. म्हणून आता आपण धैर्यानं देवाच्या समक्षतेत जाऊ शकतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त येण्याआधी देवाचं हे नियमशास्त्र लोकांना वैयक्तिक शिक्षण देणारं होतं. हे नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्त येण्याच्या आधी हे जे नियमशास्त्र होतं हे लोकांना वैयक्तिक जीवन कसं जगायचं देवाच्या इच्छेप्रमाणे
हे शिकवणारं होतं, त्यांचं पाप दाखवणारं होतं. पण आता ख्रिस्त आलेला आहे, येऊन 2000 वर्ष झालेले आहेत. तो आलेला आहे आणि आता तो पवित्र स्थानामध्ये तुमच्या आणि आमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी याजकीय सेवा महायाजक म्हणून तो करत आहे. आपण मागचे तिन्ही संदेश आपण बघितलेला आहेत. बघा, आपण जात असताना येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे, ते नियमशास्त्र अपूर्ण ठेवलेलं नाही, तर ख्रिस्ताने नियमशास्त्र योग्य ठिकाणी ज्या स्तराला ते जायचं होतं त्या स्तराला तो घेऊन आलेला आहे. आणि तसंच केलं नाही त्यानं, तर ते पूर्ण करायला येशू ख्रिस्तानं स्वतःच रक्त त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की हे रक्त, मेजामध्ये हात घालतात, तो म्हणतो हे रक्त काय, त्या रक्ताद्वारे मी तुमच्यावर तो नवा करार केलेला आहे. तो जुना करार रद्द केलेला नाही आहे. त्या नव्या करारामध्ये ते जुना करार पूर्ण करून मी तुमच्या हातामध्ये तो नवा करार पूर्ण केलेला तो करार मी तुम्हाला दिलेला आहे. मग आम्ही त्या आज्ञा नियम पाळले पाहिजेत का? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की माझा आणि नियमशास्त्राचा नातेसंबंध कसा असावा. तर ख्रिस्ताने ते पूर्ण केलेलं आहे, तर मग आम्ही ते केलं पाहिजे का? आता जेव्हा ह्याचा आम्ही अभ्यास करतो आम्हाला एक गोष्ट समजते की नव्या करारामध्ये जुन्या करारातील निर्गम 20 मधील 10 पैकी 9 आज्ञा आम्हाला पाहावयास मिळतात. मग आम्ही पाळाव्यात का? होय का नाही? पाळल्या पाहिजे. कुठली एक आज्ञा नाहीये. जुन्या करारात निर्गम 20 मध्ये 10 आज्ञा आहे की इकडे. पण नव्या करारात अशी कुठली आज्ञा नाहीये 10 मधली? एक आज्ञा नाहीये. शाब्बाताबद्दल नाही का? येशू ख्रिस्तावर आरोपच होता की तो शाब्बात पाळत नाही. आणि जेव्हा आम्ही प्रेषितांच्या कृत्यांचा अभ्यास करतो आम्हाला पाहायला मिळतं मार्क 16:9 मध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी, आठवड्याचा पहिला दिवस कुठला आहे? रविवार आहे, सोमवार नाही. आठवड्याचा पहिला शब्बात शनिवार हा 7वा दिवस, शेवटचा. पहिला दिवस कुठला? रविवार. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्याने पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मगदलिया मरिया तिला दर्शन दिले. याचा वृत्तांत मत्ती 28:1 मध्ये सुद्धा आम्हाला हेच पाहायला मिळतं. बघा, आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवार येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं म्हणून आम्ही प्रभूचा दिवस म्हणतो नाही का? प्रभू, लॉर्ड्स डे, प्रभूच्या दिवशी आज आम्ही एकत्र जमलेलो आहोत. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 20:7 मध्ये पाहिलं. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यास एकत्र जमलो तेव्हा पावलाने त्यांच्याबरोबर भाषण केले. आता इथं रेफरन्स मिळतो की आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडली. प्रगटीकरण 1:10 प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो तेव्हा मी आपल्या बरोबर करण्याच्या नादासारखी मोठी वाणी. आता इथं जर शाब्बात म्हणलेलं नाही तर तो प्रभूचा दिवस म्हणलेला आहे, जो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस होता. त्याला त्या पहिल्या शतकातील लोक प्रभूचा दिवस म्हणत होते. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं. आता प्रश्न आहे, शब्दात पाळावा की नाही पाळावा? नियमशास्त्रात दिलेलं होतं, पण येशू ख्रिस्त म्हणत होता मी गेल्यावर माझे शिष्य काय करतील? ते पाळतील. कारण शब्दाचा धनी त्यांच्यावर असताना, वर त्यांच्यावर असताना तिने उपवास कसे राहतील? मग पाळावा का नाही पाळावा? तर परमेश्वरानं ते पाळण्यासाठी सांगितलेलं आहे, तर आम्ही ते पाळणं
गरजेचं आहे. आता म्हणू नका तुम्ही 7th डे मध्ये गेलाय बिलाय का काय पाळताय. हा बघा, प्रत्येक डिनॉमिनेशन, परवा संकेत आला होता ऑफिसमध्ये आणि आमची चर्चा चालली होती आणि हीच चर्चा आहे. प्रत्येक डिनॉमिनेशन मध्ये काहीतरी चांगलं आहे, काहीतरी वाईट आहे. काहीतरी आहे म्हणून तर डिनॉमिनेशन आहे ना. काहीतरी एक तर तत्व बरोबर आहे त्यांचं कुठलं तरी, बाकी काय आहे कदाचित चुकीचं आहे. आम्ही जर आमची वाटचाल जर योग्य पाहिजे, बघा माझं व्यवहारिक प्रॅक्टिकल ख्रिश्चन लाईफ जर माझं आशीर्वादित पाहिजे तर मला हे प्रॅक्टिकल लाईफ, धार्मिकता, नीतिशास्त्र, विधिशास्त्र हे जर माझं जीवनात जर व्यवस्थित पाळले पाहिजे तर मला त्या नियमशास्त्राकडे जाणं गरजेचं आहे. आता त्याची विकृती काय आहे? आपल्याला आमचे मित्र आहेत नाही काय, विधर्मी आहे. बघा शनिवारी तिने काही करत नाही. काय म्हणतात ते? आज शनीचा वार आहे, न करण्याचा वार आहे. जे काही करणार त्यात परमेश्वर आशीर्वाद देणार नाही. बरोबर आहे. घाबरून का होईना ते काय करतात? पाळतात. शुक्रवारच का पाळतात? विचार केला का कधी? गुरुवारच का पाळतात? शनिवारच का पाळतात? बघा, जेव्हा आम्ही हिंदू सण जेव्हा आम्ही अभ्यासतो आणि जुन्या करारातील सण पाळतो, आम्हाला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये साम्य आहे. आणि म्हणून आम्ही ते साम्य अभ्यासणं फार गरजेचं आहे. आणि मग कधी कधी आम्ही हे पण नाही पाळत, ते पण नाही पाळत, आणि मग जुन्या रूढी परंपरा जे IQ आहे आमच्या, जे पूर्वजांनी आम्हाला ते रूढी परंपरा दिलेल्या, आम्ही चाललेलो आहोत. पण येशू ख्रिस्त म्हणतो की मी पूर्ण करायला आलेलो आहे. आणि म्हणून नियमशास्त्र जे येशू ख्रिस्त म्हणतोय मी रद्द करायला आलो नाही, त्यानं म्हणला असता रद्द केलं, तुम्हाला आता ती पाळण्याची गरज नाही. येशू ख्रिस्त म्हणतो मी पूर्ण केलंय ते. मग जर मला ख्रिस्ताबरोबर जायचं आहे तर आमच्याही जीवनामध्ये आम्ही ते पूर्ण करणं तितकंच गरजेचं आहे. समजलं? आता शनिवार चालू कधी होतो? कधी? संध्याकाळी 6 वाजता. कुठल्या दिवशी? हा, येतो का बायबल स्टडीला? आपण शपथ पाळूया आपण. बाबा राहू दे जेवण बिवून, शनिवार जाऊ दे, बायबल स्टडीला येऊया. म्हणजे आपण शुक्रवारी बायबल स्टडी शब्दाच्या पहिल्या प्रहारात आपला काय असतोय? देवासाठी आपण बायबल येतो काय? तेवढ्या अंतःकरणानं बसतोय. रविवारी काय शिकायचं आहे? मागच्या वेळेस काय शिकलं? चला शनिवारी आपण राहू दे काय काम बिम राहू दे, करूया जरा मनन चिंतन करूया. हिंदू लोक काहीच करत नाहीत चांगलं काम. आम्हाला मात्र सगळे दिवस चांगले दिले देवानं, तर काय सगळे दिवस देवापासून सोडायचं, बाकी सगळं करायचं देवाचं सोडून. कधी करतोय? रविवारच्या आधी पाळक साहेब काय शिकवतील? उद्या मंदिरात जायचं आहे, काय घेऊन जायचं आहे, काय वचन घ्यायचं आहे? परमेश्वर मी आज येतो तुझ्याकडे आदल्या दिवशी, मनन चिंतन करतो तुझ्यासाठी, बोल माझ्या बरोबर. मंदिरात मी उद्या जाणार आहे, पुनरुत्थानाचा तुझा दिवस मी सेलिब्रेट करणार आहे. माझंही पुनरुत्थान तू केलेला आहेस, नवा जन्म मला दिलेला आहेस त्या पहिल्या दिवशी प्रभूच्या वारी. मला तिकडे जायचं आहे, पण आदल्या दिवशी तूही विसावा घेतलास त्या कबरेमध्ये, तूही तो शाबात पाळलास, ते विधी पाळलास, त्या बेखमीर भाकरीचा सण तू पाळलास, मी पाळतो.
म्हणजे आम्ही सेवंथ डे मध्ये गेलो का? म्हणजे आम्ही यहुदी झालो का? नाही. ख्रिस्तानं जे केलं, जर आम्ही केलं तर परमेश्वर आमच्या नाराज होईल का आनंद होईल? नाही केलं, प्रभुवारी आलो, नाराज होईल का दुःखी होईल? आनंदी होईल. परमेश्वर रविवारी आले तरी तुमच्यावर आनंद होणार, सोमवारी आला तरी आनंदी होणार, तुम्ही घरात गुडघे टेकला तरी आनंदी होणार, शपथ पाळला तरी आनंदी होणार. कारण परमेश्वरानं त्याचं अंतःकरण इस्रायल लोकांना सांगितलं की तुम्ही काय करा, शपथ पाळा. आम्हाला पर्टिक्युलर सांगितलं नाही, पाळलं आम्ही, काय वाईट काय होणार आहे? उलट परमेश्वर म्हणणार आहे, मी ज्यांना सांगितलं त्यांनी पाळला नाही, पण ज्यांना सांगितलं नाही त्यांनी पाळला. आशीर्वादच मिळणार आहेत, शाप येणार नाही तुमच्या जीवनात, तर तुमच्या जीवनात आशीर्वादच येणार आहेत. जेव्हा आम्ही लहानातील लहान म्हणतो, देवाचं वचन बघा, लहानातील लहान आज्ञा तुम्ही पाळता, ती शिकवता, देवाचं वचन सांगते तुम्हाला स्वर्गाच्या लहानात मोठं म्हणतील. आम्हाला जर म्हणायचं आहे, मोठं म्हणावं अशी जर इच्छा असेल, त्या डिबेटमध्ये आम्हाला जायची गरज नाही. पाळलं तर काय होईल? ह्या डिनॉमिनेशन हे सगळे मानव निर्मित धर्म आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो मी धर्माची स्थापना करायला आलेलो नाही. आमचं प्रॅक्टिकल धार्मिक जीवन कसं आहे, तर ते देवानं दिलेले नियम पाळणारे आम्ही असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून धार्मिकता हे आमचं वतन आहे. बघा, धार्मिकता हे आमचं वतन आहे. प्रगटीकरण बघा, तो म्हणतो मी तुमच्यावर धार्मिकतेची वृष्टी करणार आहे, मी तुम्हाला धार्मिकतेचा झगा देणार आहे. हे आमचं धार्मिकता आहे प्रियांनो. ती धार्मिकता घेऊन आम्ही चालणं हे फार गरजेचं आहे. आम्ही कोणत्या आज्ञा पाळल्या पाहिजेत? लहान आज्ञातील एखादी म्हणजे जुन्या करारातील नियमशास्त्रातील, नव्या करारातील कोणत्या पाळल्या पाहिजेत? तर आम्ही येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेल्या नियमशास्त्राचं आज्ञापालन करणं फार गरजेचं आहे. आता बघा, नीट लक्ष द्या. कदाचित आम्ही म्हणू की आम्ही जुन्या कराराचं नियमशास्त्र पाळू शकेन, पण जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तानं जो नियमशास्त्राचा स्तर वाढवलेला आहे ना, तो फार अवघड आहे. बघा, येशू ख्रिस्तानं पूर्ण केल्यानं, म्हणून डोंगरावरच्या प्रवचनामध्ये जुन्या करारात काय लिहिलं होतं? खून करू नकोस. बरोबर आहे ना? हे अपूर्ण होतं. येशू ख्रिस्त म्हणतो खून करू नकोस, हे अपूर्ण आहे. आम्ही कुठलं नियमशास्त्र पूर्ण करावं? येशू ख्रिस्तानं जे पूर्ण केलेलं नियमशास्त्र आहे. आता येशू ख्रिस्ताचं नियमशास्त्र पूर्ण केलेलं का नाही, हे नुसतं खून करू नको सांगत नाही, तर ते खून करू नकोस हे इलॅबोरेट करत आहे. आता आम्ही म्हणणार, पालक साहेब आम्ही एक सुद्धा खून केलेला नाही, आम्ही नियमशास्त्र पाळलेलं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो जरा थांबा, ते अपूर्ण होतं, मी आता त्याचा स्तर काय केलेला आहे? वाढवलेला आहे. पुढे म्हणतो नव्या करारात ख्रिस्त काय सांगतो? द्वेष करणं म्हणजे सुद्धा खून करणं आहे. तुम्ही तुमच्या भावाचा द्वेष जरी करत असाल तर तुम्ही त्या नियमशास्त्राप्रमाणे तुम्ही ऑलरेडी कितीतरी खून केलेले आहे. तुम्ही जर कुणाचा, कुठल्या बहिणीचा, कुठल्या भावाचा, कुठल्या शेजाऱ्याचा, कुठल्या पाहुण्याचा मनामध्ये द्वेष जरी करत असाल, येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही देवाच्या दृष्टीनं ऑलरेडी खून. आता विचार करा, मगाशी म्हणत होता नियमशास्त्र पण आम्ही खून केलेला नाही आहे, आम्ही नियमशास्त्र पाळलेलं आहे. आता विचार करा की आम्ही किती जणांचा द्वेष केलेला आहे. म्हणजे जर देवाचं नियमशास्त्र जर जगात आलं तर आपल्याला कितीदा जन्मठेप होईल. जर हिशोब केला तर सार्व काळमध्ये ते आकडा जाईल बरं का.
हे मी कधी सांगायला एका पापाचं तुम्ही जर जन्मठेप म्हणजे किती वर्ष आहे? 20 वर्ष आहे नाही का? 18 वर्ष आहे, 18 का 20 वर्ष आहे सक्षम कारावास असा धरून चाला आपण. तेवढं असं आसपास आहे ते. खुनाला समजा असेल जन्मठेप म्हणजे 18 वर्ष 20 वर्ष तो कारावासात आहे एका खुनाला. आता आपण आत्मपरीक्षण करूया की आपण किती जणांचा द्वेष केलेला आहे. गुन्हेने 20 करत आहे सर. म्हणजे आजीवन जीवन नाही, सार्वकालिक जीवनापासून पुढे जात आहे. बघा ख्रिस्तानं वाढवलेला स्तर. खून करू नको हे काय आहे? बाह्य कृती आहे. पण द्वेष करणे हे आतून घडते आणि त्याचं पुनर्वसन कृतीमध्ये घडते. आता येशू ख्रिस्त म्हणतो ते खून केला म्हणून खून झालेला नाही. ऑलरेडी तुम्ही अंतःकरणात द्वेष केला म्हणजे ऑलरेडी तुम्ही त्या खुनाचं बीज तुमच्या अंतःकरणात उपजायला लागलेलं आहे. आणि देवाच्या दृष्टीने देवाचं वचन मी अंतःकरण आणि देवाची आत्म्याने खरेपणानं तिची आराधना करणार आहे. त्या आत्म्यामध्येच जर ती बीज आलंय पापाचं देवाच्या दृष्टीने ऑलरेडी तुम्ही कोण आहात? खुनी आहात. व्यभिचार करू आम्ही काय केलेला नाही. पण देवाचं वचन सांगतंय की मनात जरी, किती गंभीर आहे बघा, ऑलरेडी तो केलेला आहे. म्हणून योग म्हणतो मी माझ्या डोळ्यांशी करार केलेला आहे. तो म्हणतो करार. बघा योगाला जुना करार नवा करार माहित नव्हता, स्तर वाढवलेला. तरी तो म्हणतो मी माझ्या डोळ्यांशी काय केलेला आहे? करार केलेला आहे. कारण देहाची वासना, डोळ्याची वासना नाही काय, मग अंतःकरणात ते व्यभिचार. पण आज आम्ही शिकत आहोत की पापातूनही आम्हाला परमेश्वर दाखवले नाही हे पाप आहे. नियमशास्त्र सांगतं हे पाप आहे आणि रेमेडी सुद्धा दिलेले आहे. पश्चाताप करा. जसा तो प्रकाश आहे त्याचं जर आम्ही प्रकाशात चालू आणि आम्ही आमची पाप पदरी घेऊ तर तो विश्वसनीय व न्यायी आहे. आम्हाला सर्व पापापासून काय करणार आहे? शुद्ध आणि पवित्र करणारा परमेश्वर आहे. रेमेडी आहे. पण मी पापी आहे का नाही हे कोण आम्हाला दाखवतं? नियमशास्त्र. जुनं नियमशास्त्र अर्धवट आहे. मी हातसुरीनं खून केलाय तरच तू तिथं दिसणार आहे आरशात तू खुनी आहेस म्हणून. पण जेव्हा मी ख्रिस्तानं पूर्ण केलेल्या नियमशास्त्राच्या आरशाजवळ जातो आणि आम्ही एकमेकाचा द्वेष केला असेल तिथंही आम्हाला काय देणार आहे? खुनी आहे म्हणून काय केलं जाणार आहे? दाखवलं जाणार आहे. आज आम्ही त्या धार्मिकतेकडे येणार. मग आता चौथा प्रश्न आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला सांगतो शास्त्री व परुषी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. आता बघा आमची धार्मिकता कशी असली पाहिजे तर येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं आमची धार्मिकता शास्त्री आणि परुषी यांच्या धार्मिकतेपेक्षाही वर असली पाहिजे, अधिक असली पाहिजे. जर आपण वाचूया मत्तयाचं शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 23 पासून 28व्या वचनापर्यंत. अहो अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत. या करावयाच्या होत्या
तरी त्या सोडावयाला पाहिजेत असे नाही. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकुट काढून काढता व उंट गिळून टाकता. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताट वाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात. आता इथं येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुमची धार्मिकता या शास्त्री आणि परुषांपेक्षा अधिक पाहिजे. आता ह्यांची धार्मिकता कशी होती? बाहेरून होती. आता या सगळी उदाहरणं येशू ख्रिस्त देत आहे. तुम्ही वाटी बाहेरून धुता पण आत घाणच आहे, नाही काय? तुम्ही चुना लावलेल्या कबरेसारखे, बाहेरून चुना मस्त पांढरं शुभ्र दिसतं, बाहेरून फार तुमची धार्मिकता दिसते, पण आत काय आहे तर सगळी प्रकारची घाण आहे. तो म्हणतो तसेच तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात. मी 2-3 वचन तुमच्यासाठी वाचतो. पहिली शमूएल याचा 16वा अध्याय 7वं वचन बघा. शमूएल दाविदाची निवड करायला येतो त्यावेळेच आहे 16वा अध्याय 7वं वचन. तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. याच्यासाठी म्हणून शाऊलासाठी मानवासारखे परमेश्वर पाहणे नसते. मानव बाहेरील स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. बघा नाही का, दाविदाचे सगळे मित्र भाव आले नाही का, आणि सगळे उंच काठी होते, लढाऊ योद्धे होते, आणि त्याला वाटलं ह्याच राजा होईल. पण परमेश्वर म्हणतो नाही, यांच्या उंच काठी, त्यांचं लढाऊ बॉडी बिल्डर काय बघू नकोस. मी वरून काय बघत नाही, तर मी काय बघतो, अंतकरण पाहतो. आणि म्हणून शास्त्रीय पुरुषांची धार्मिकता बाहेरून होती, आत काय होतं, सगळं खाण होतं. येशू ख्रिस्त म्हणतो जोपर्यंत तुमची धार्मिकता या शास्त्रीय पुरुषांपेक्षा अधिक होणार नाही, तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आम्हाला समजणं गरजेचं आहे की त्यांची पेक्षा अधिक आमची कशी व्हायची आहे. जर त्यांच्यापेक्षा धार्मिकता आमची चांगली व्हायची आहे, तर नियमाप्रमाणे बाहेरून आमच्यापेक्षा अधिक नियमशास्त्र पाळणारे शास्त्रीय पुरुष होते. बघा, जर आम्ही त्यांची काय म्हणतो क्वांटिटीची वाईज जर क्वांटिटेटिव्ह जर आम्ही अभ्यास केला, तर त्यांच्या सारखं आम्ही नियमशास्त्र पाळू शकत नाही. पण परमेश्वर म्हणतो मला क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. आणि क्वालिटी परमेश्वर हेच म्हणतो, मी बाहेरील रूप बघत नाही. बाहेरून तुम्ही किती मोठी धार्मिकता दाखवता ती मी बघत नाही, तर मी अंतकरण पाहणारा. आज तुमची धार्मिकता कशी आहे? तुम्ही अंतकरणात दोष लावताय, एक दिवस तुम्ही बाहेरून खून करणार आहे. अंतकरणातून आज तुम्ही काय करता, परमेश्वर म्हणतो ते मी बघत आहे. बघा, म्हणून मत्ते 22:37 म्हणतोय, तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. आणि येशू ख्रिस्त म्हणतो जर तुम्ही माझ्या प्रीती माझ्यावर करता असं जर म्हणत असाल, तर काय चिन्ह आहे? तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. कोणत्या आज्ञा? येशू ख्रिस्तानं जे नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे ते जेव्हा आम्ही पूर्ण करतो, तेव्हाच आम्ही येशू ख्रिस्तावर प्रीती करतो. मग प्रीती आमची दैहिकतेमध्ये दाखवलेली प्रीती चांगली आहे का अंतकरणातून, जीवातून आणि मनातून केलेली प्रीती महत्वाची आहे? तर ती महत्वाची आहे. कोणत्या आज्ञा पाळणं महत्वाचं आहे? जे आम्ही अंतकरणातून पाळतो
जीवातून पाळतो आणि मनातून पाळतो. बाहेरून किती आम्ही दान धर्म करत असो, बाहेरून आम्ही शास्त्रीय पूजन किती डोंग्यासारख्या मोठमोठ्या प्रार्थना करत असो, किती आम्ही मोठमोठे धार्मिक विधी करत असो, पण जर अंतकरणात माझ्यामध्ये देवाची प्रीती नाही, जोपर्यंत माझ्या अंतकरणात देवाचं वचन नाही, त्याचे नियमशास्त्र नाही आणि ते दोष मला देत नाही, तरच माझं स्वर्गात मी जाणार आहे. आणि म्हणून याकोब 1:26 मध्ये सांगते, आपण धर्माचर करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल तर तो आपल्या जिभाला आला घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कळंक ठेवणे हे आहे. इथं धर्माचरण काय आहे तर स्वतःला जगापासून दूर ठेवणं, जगाच्या वाईट गोष्टीपासून दूर ठेवणं, जे अनाथ आणि विधवा आहेत त्यांच्या संकटात त्यांचा समाचार घेणं, हे याकोब म्हणतो हे खऱ्या अर्थानं धर्माचरण आहे. पण आज जगामध्ये आणि मंडळामध्ये काय चाललेलं आहे बघा, लोकांना ख्रिस्ती बनायचं आहे, मंडळीच्या सेवेचा उपभोग घ्यायचा आहे. मंडळाच्या ज्या मंडळीच्या सेवा आहे त्या सगळ्यांचा आम्ही बाळासाहेब दान धर्म देतो म्हणून त्याचा उपयोग घ्यायचा आम्हाला अधिकार आहे. नरकापासून सुटका करून घ्यायची आहे, पण आमच्याकडून कशाची अपेक्षा करू नका. आम्ही कसेही वागणार, काहीही करणार. आज मंडळांमध्ये हे रूढी चाललेल्या आहेत. आम्हाला नियमात बांधायचं नाही, आम्ही काय नियम पाळणार नाही, आम्हाला पाहिजे तसं करणार. ख्रिस्ती म्हणून आम्ही तसं करू नये. शास्त्रीय पुरुषी नियमशास्त्री पाळत होते आणि हे नियमशास्त्र पाळणे हे त्यांच्या जीवनाचा ध्येय होता. ते त्यांचं लाईफ टाइम अचिव्हमेंट काय आहे तर मी नियमशास्त्र पूर्णपणे पाळणार. आणि जोपर्यंत ते नियमशास्त्र पाळत होते ते आनंदी होते. पण ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक ख्रिस्तावरील प्रीतीच्या द्वारे नियमशास्त्र पाळतात. आणि म्हणून आमची धार्मिकता शास्त्रीय पुरुषांसारखी क्वांटिटी संख्येनं किंवा कृतीने अधिक होऊ शकत नाही, कारण ऑलरेडी ते आमच्यापेक्षा जास्त पाळणारे आहेत. पण जर आम्हाला त्यांच्यापेक्षा अधिक व्हायचं आहे तर आम्हाला क्वालिटी आमच्याकडे असणं हे एकच पर्याय आहे. जर आमची धार्मिकता शास्त्रीय पुरुषांमध्ये अधिक व्हायची असेल तर क्वालिटीनं होऊ शकते, पण क्वांटिटीनं आम्ही त्यांची बरोबरी कधीच करू शकत नाही, कारण त्यांचा जन्मल्यापासून एकच उद्देश आहे जीवनाचा की नियमशास्त्र पाळायचं, आणि आम्ही ते करू शकत नाही. जर मला शास्त्रीय पुरुषासारखी अधिक जर माझी व्हायची आहे तर माझी क्वालिटी म्हणजे अंतकरणातून येणारी धार्मिकता आमच्या जवळ असणं गरजेचं आहे, तरच आमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार आहे. आता धार्मिकताबद्दल काय लिहिलेलं आहे, काही वचन वाचून मी थांबणार आहे. रोमकरसपत्र याचा 1 अध्याय 14व वचन सांगतं, कारण तिच्या देवाचे नियम नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झाले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल, या शास्त्र लेखाप्रमाणे हे आहे. बघा, नीतिमान विश्वासाने जगेल. पहिले रोमकरसपत्र 1 अध्याय 17व वचन. जर मला नीतिमान व्हायचं आहे तर ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारेच मी नीतिमान होणार आहे. जर ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे तर मला ख्रिस्तावर प्रीती करायची गरज आहे. जर मी प्रीती करतो तर ख्रिस्तानं सांगितलेले सगळे नियम, जे नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे ते मी काय करत आहे, पाळत आहे. रोमकरसपत्र याचा 3 अध्याय 22व वचन, हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही.
धार्मिकता ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आम्हाला मिळते. नीतिमान विश्वासाने जगेल, पण धार्मिकता ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे मिळते. फिलिपे 3:9 सांगतं, आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राचे योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. आता बघा, इथं तो क्लिअर सांगत आहे, नियमशास्त्राचे योग्य नाही, म्हणजे जुन्या कराराच्या नियमशास्त्राप्रमाणे नाही, तर ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताने जे पूर्ण केलेलं नियमशास्त्र आहे त्याच्याद्वारे माझं नीतिमत्व असावं. हे पाऊल काय म्हणतो, माझा उद्देश असावा, मंडळीचा उद्देश असावा, विश्वासणाऱ्यांचा उद्देश असावा. म्हणून तो म्हणतो नियमशास्त्राचे योग्य नाही, तर ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमान ठरतो. आता देवापासून आलेलं काय नियमशास्त्र, जे येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही नियमशास्त्र जुना करार पाळावा का, जरूर पाळावा, पण तो अपूर्ण आहे. आम्ही ख्रिस्तानं पूर्ण केलेला नियमशास्त्र पाळावा. आणि म्हणून आम्हाला दोन्हीचा अभ्यास करणं आणि ख्रिस्तानं ते कशा प्रकारे पूर्ण केलेलं आहे ते आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. पुढच्या महिन्यापासून, म्हणजे नवीन महिन्यापासून आपण एक नवीन विषयाला अभ्यास करणार आहोत, की जुन्या करारात ख्रिस्तानं केलेली जी अर्पण आहे. बघा, येशू ख्रिस्ताच्या मरणाची आम्ही काय करायचे, तो येईपर्यंत घोषणा करायची. जर येशू ख्रिस्ताची मरणाची घोषणा जर करायची आहे मला, तर येशू ख्रिस्ताचं मरण काय आहे, मरण का झालेलं आहे, हे मला समजणं फार गरजेचं आहे. आणि हे जर मला समजायचं आहे, तर ते पूर्ण केलेलं कार्य नाही का वधस्तंभावर. पण हे जर मला डिटेल शिकायचं आहे, तर मला जुन्या करारात जावं लागणार आहे आणि तिथली अर्पण समजून घ्यावी लागणार. आणि म्हणून आम्ही ह्या विधीकडे येणार आहोत, आणि ह्या विधीवरची जी अर्पण आहेत, आज मंडळी म्हणून आम्हाला ही अर्पण नव्या कराराच्या दृष्टीनं, पूर्ण केलेल्या नियमशास्त्राच्या दृष्टीनं कशा प्रकारे ते शिकणं, ते पाळणं आणि त्याची घोषणा करणं फार गरजेचं. कारण देवाचं वचन सांगते, ज्या आज्ञा ज्या पाळतात आणि जे शिकवतात त्यांना स्वर्गाच्या राज्यात मोठं म्हणण्यात येईल. जर तुम्हाला वाटत असेल मला स्वर्गाच्या राज्यात मोठं म्हणावं, तर तुम्हाला त्या आज्ञा काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुढच्या प्रभुवार असणार आहे, मेज असणार आहे, आणि त्यावेळेस आम्ही पूर्ण निवास मंडप जे आम्ही शिकलो त्याचं रिव्हिजन, आणि त्या निवास मंडपाच्या द्वारातून आमची प्रार्थना कशी असावी. बघा, अंतःकरणात तो विश्वास पाहिजे, तरच आमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार आहे, तरच आमचं तारण होणार आहे. म्हणून ती प्रार्थना कशी असावी आमची, या निवास मंडपात जेव्हा आम्ही अभ्यास करतो, त्या निवास मंडपात प्रत्येक पायरीवर आमची प्रार्थना कशी असावी. आणि जर मला ते आशीर्वाद पाहिजे आहेत नियमशास्त्राचे, तर ती प्रार्थना आम्हाला येणं ही फार गरजेचं आहे. आम्हाला ती प्रार्थना माहीत असणं, आणि मग ही अर्पण काय आहेत हे आम्ही शिकणं फार गरजेचं आहे. म्हणून येणाऱ्या पुढील आठवड्यांपासून आम्ही महत्वाच्या ख्रिस्ती प्रॅक्टिकल ख्रिश्चन लाईफ आम्ही म्हणतो, त्यामध्ये कशा प्रकारे आमची वाटचाल करत असताना आम्ही परमेश्वरावर काय अभिप्रेत आहे आमच्याकडून, त्याबद्दल आम्ही शिकणार आहोत. आज आम्ही बघितलं की जुना करार
महत्वाचं आहे आणि नियमशास्त्राबद्दल येशू ख्रिस्तानं फार महत्वाचं शिक्षण दिलेलं आहे. तुम्ही जर डोंगरावरचं प्रवचन जर वाचाल, याच्या आधीच्याच वचनापासून तो त्या शिष्यांसाठी तो बोलत आहे. तो शिष्यांना काही गोष्टी सांगत आहे आणि म्हणून शिष्य आहोत तर आम्ही त्या पाळणं, त्याप्रमाणे चालणं आणि परमेश्वराला संतुष्ट करणं फार गरजेचं आहे. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा आजच्या वचनातून प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंस, प्रभू तू आम्हाला चालवलंस आणि प्रभू जे तू शिक्षण तुझ्या शिष्यांना दिलंस आणि तू तुझ्या नियम, जुन्या करारातील नियम